प्राध्यापक शेषराव मोरे अवघ्या महाराष्ट्राने ज्यांच्या ज्ञानसाधनेपुढे आणि इतिहासाच्या सखोल अभ्यासापुढे कृतज्ञ आदराने नतमस्तक व्हावे असे एक अत्यंत थोर नि महनीय व्यक्तिमत्व केवळ नांदेड नगरीच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वातील परमादरणीय विचारवंत प्राचार्य नरहर कुरुंदकर यांच्या परंपरेतीलच प्राध्यापक शेषराव मोरे हे एक नाव. अशा या साक्षेपी विचारवंताच्या जीवन आणि लेखन प्रवासाचा घेतलेला वेध म्हणजेच प्रस्तुत माहितीपट दिव्यत्वाची जेथ प्रतीती. शेषराव मोरे हे दिनांक 17 ऑगस्ट 1948 ला वतनदार पाटलाच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेले. कोणी निंदो अथवा वंदो या आपल्या लेखात ते म्हणतात, माझ्या जीवनातील पहिली समाधानाची गोष्ट म्हणजे एक मोठी घटनाच आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जांब या माझ्या जन्मगावात 1949 ला स्थापन झालेली मॅट्रिक पर्यंतची नीतिनिकेतन या नावाच्या संस्थेची शाळा होती. अभिमान वाटावा असे शिक्षक होते. माझे वडील गावचे वतनदार पोलीस पाटील. त्यांचा अतिशय धाक होता. लहान मोठ्या चुकांसाठी वडिलांकडून मला बेदम मार मिळे. वडील शेतीची प्रचंड कामे करायला लावायचे, त्यामुळे अभ्यासाला वेळ मिळायचा नाही. त्यातून वाचण्यासाठी आणि शिक्षणासाठी मी मॅट्रिकच्या अगदी सुरुवातीलाच वडील भावाच्या आणि गुरुजींच्या मदतीने गाव सोडून पळून गेलो. आणि गावामध्ये आमचं शेती होती. आमच्याकडं 10वी पर्यंत आम्ही गावात राहिलो. आणि 10 ते 4 शाळा आणि 10च्या अगोदर 4च्या नंतर शेतामध्ये काम करावं लागायचं आम्हाला. सगळं म्हणजे सगळं पूर्ण अगदी निंदणी खुरपणी नंदी खुरपणीच्या बाया मागे राहून समजा 10वी पर्यंत. आणि अशा प्रकारे आम्हाला अभ्यासाला वेळच मिळायचा नाही. मग मॅट्रिकला काय झालं, जूनमध्ये वडील आमचे अत्यंत रागीट, खूप मारायचे. आणि घरी आले की समोर त्यांच्या सगळं हे काम करा ते काम करा आणि अभ्यास करून देणार आम्हाला. मग आम्ही अभ्यास 10ला सुरू करायचा आणि 2ला बंद करायचा. मग अभ्यास करून देत नाही. मॅट्रिकला गेल्यानंतर आमच्या गुरुजीच्या आमच्या सल्लामसलत करून आम्ही पळून गेलो गावाच्या बाहेर. तुम्ही गाव सोडून पळून गेला जून महिन्यामध्ये. आमचे वडील भाऊ होते बेटमोगराला एका गावामध्ये शिक्षक होते 50 किलोमीटर, त्याच्याकडे गेलो. कालच म्हणाली अभ्यास करू देत नाही. मग देगलूरला नेऊन ठेवलं मला एका खोलीमध्ये. आणि मी सबंध मॅट्रिकचा पूर्ण अभ्यास खोलीत बसून केलेला. एकाही दिवस वर्गात गेलेलो नाही. अरे बापरे. आणि त्यावेळेस 2रा क्रमांक होता नांदेड जिल्ह्यामध्ये माझा. मॅट्रिकला नांदेड जिल्ह्यातून 2रा क्रमांक आल्याचा निकाल आल्यावर शाळेतील गुरुजींना आणि जांबकरांना किती आनंद झाला म्हणून सांगावा. पण ही बातमी ऐकून वडिलांच्या रागात मात्र किंचितही फरक पडला नव्हता. गणित हा शेषरावांचा हातखंडा विषय असला तरी त्यांचा ओढा सामाजिक शास्त्रांकडे होता. इयत्ता 9वीत असताना त्यांनी नांदेड येथील थोर विचारवंत प्राध्यापक नरहर कुरुंदकर यांचं भाषण ऐकलं होतं. गुरुवर्य कुरुंदकरांच्या व्यक्तिमत्वाने आणि विचारांनी शेषराव मोहित झाले होते. मॅट्रिक नंतर कुरुंदकर प्राध्यापक असलेल्या नांदेड येथील पीपल्स कॉलेजात प्रवेश घेऊन इतिहास आणि समाजशास्त्र हे विषय घेण्याची आणि सामाजिक शास्त्रांचे प्राध्यापक होण्याची त्यांची इच्छा होती. परंतु शिक्षणाची सोय होण्यासाठी शेषरावांना नांदेड येथीलच यशवंत महाविद्यालयात विज्ञान शाखेला प्रवेश घ्यावा लागला. त्या कॉलेजच्या प्राचार्यांनी राहण्या खाण्यापासून शिक्षणाची व्यवस्था लावून दिली. त्यानंतर त्यांचं औरंगाबाद येथील अभियांत्रिकीचं 4 वर्षांचं शिक्षणही त्या प्राचार्यांच्याच मदतीने पूर्ण झालं. आर्थिक परिस्थितीमुळे नाईलाजानं हे सर्व शिक्षण मनाविरुद्ध घ्यावं लागलं आणि त्यांना अभियांत्रिकीचं पदवीधर व प्राध्यापक व्हावं लागलं. शेषराव नरहर कुरुंदकरांच्या विषयी म्हणतात की कुरुंदकरांच्या
तर्कशुद्ध व तर्ककठोर अशा विचार करण्याच्या पद्धतीचा माझ्यावर झालेला परिणाम सावरकर समजून घेण्यासाठी अतिशय उपयोगी पडला. तर्कशुद्ध विचारांती जे निष्कर्ष येतील ते निर्भीडपणे मांडण्याचा धीटपणा आम्ही कुरुंदकरांकडून शिकलो. आपला पहिला ग्रंथ सावरकरांचा बुद्धिवाद एक चिकित्सक अभ्यास हा सुद्धा शेषरावांनी, ज्यांच्याकडून आम्ही बुद्धिवाद शिकलो, त्या गोदातटीच्या कैलासवासी नरहर ऋषीला अर्पण केलेला आहे. माझा ओढा पीपल्स कॉलेजला, कुरुंदकरांचं कॉलेज, इतिहास अभ्यास करावा, समाजाचा अभ्यास करावा. तुम्ही तोपर्यंत नरहर कुरुंदकर वाचले होते? हो, नक्की वाचले होते, पण कळत नव्हते. आमच्या आलते शाळेला एकदा, हां हां. ते पाहिले की इतका लळा लागला कुरुंदकरांचा आम्हाला. आणि कॉलेजला आले की त्यांच्याकडे जाऊन बसायचं कॉलेजला, मी ऐकत मराठीचे विषय आणि सगळे भाषण. अतिशय प्रभाव सावरकर कुरुंदकर हा प्रभाव पडला. पण माझ्या त्या कॉलेजला जाणं शक्य झालं नाही. सोबत साप्ताहिकाचे संपादक ग वा बेहरे शेषरावांविषयी आपल्या लेखात म्हणतात की प्राध्यापक मोरे हे प्राध्यापक कुरुंदकरांचे शिष्य. कुरुंदकरांचे ते खूप देणे लागतात. किंबहुना अशा तऱ्हेच्या व्यासंगाची दिशा त्यांनी कुरुंदकरांकडूनच घेतली. पण कुरुंदकरांनी हिंदुत्वनिष्ठांच्यावर केलेल्या चुकीच्या टीकेवर प्रहार करताना प्राध्यापक मोरे कचरत नाहीत. कैलासवासी कुरुंदकरांना सुद्धा आपल्या या शिष्याचा अभिमान वाटेल अशी मला खात्री आहे. लग्न झाले तेव्हा शेषराव महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता होते. दौरे करून 2 दिवसात आठवड्याचं काम केलं की 5 दिवस अभ्यासासाठी मोकळे असं कामाचं स्वरूप. तो वेळ त्यांनी दादर इथल्या सावरकर सदनातील हजारो पत्रांचा आणि 1923 पासूनच्या वृत्तपत्रीय कात्रणांचा अभ्यास करण्यासाठी वापरला. शिवाय मुंबई येथील समृद्ध ग्रंथालयातील ग्रंथ इतर अभ्यासासाठी मिळत असत. प्रश्न केवळ सावरकरांच्या अभ्यासाचाही नव्हता, तर एकूण धार्मिक, सामाजिक, राजकीय वास्तव आणि महत्त्वाचे राष्ट्रीय प्रश्न समजून घेण्याचा आणि विविध राष्ट्रीय नेत्यांच्या अभ्यासाचाही होता. त्यासाठी स्थिर नोकरी पाहिजे होती. 4.5 वर्षांनंतर शेषरावांनी अभियंत्याची नोकरी सोडून दिली आणि सप्टेंबर 1976ला ते तंत्रशिक्षण विभागात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विषयाचे अधिव्याख्याता म्हणून नांदेड इथल्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये रुजू झाले. अभियांत्रिकीच्या अध्यापन काळात दिवसाकाठी सरासरी 7-8 तासांपेक्षा अधिक वेळ सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासासाठी देणे शक्य होत नसल्यामुळे 20 वर्ष पूर्ण होताच वर्ष 1994 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन शेषरावांनी या अभ्यासाला पूर्णतः वाहून घेतलं. तेव्हापासून ते पूर्ण वेळ वाचन लेखन करतात. या संबंधात आपला अभिप्राय व्यक्त करताना प्राध्यापक दत्ता भगत म्हणतात की लेखन वाचनासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यासाठी चांगला पगार असणारी प्राध्यापकाची शासकीय नोकरी शेषरावांनी सोडून दिली. अभ्यासासाठी आर्थिक लाभाची फारशी पर्वा न करता अभ्यास करणारे प्राध्यापक शेषराव मोरे हे अलीकडच्या काळातील एक अत्यंत दुर्मिळ असे उदाहरण मानावे लागेल. तीव्र बुद्धिवादी जीवनदृष्टी, तर्कशुद्ध विचार, अभियांत्रिकी आणि कायद्याच्या अभ्यासामुळे आलेला काटेकोरपणा, वास्तवाचं भान, स्वतंत्रपणे विचार करण्याची पद्धत, अभ्यासांती पूर्वीचे निष्कर्ष बदलण्याची तयारी, जे पटलं ते स्पष्टपणे मांडण्याचा निर्भीडपणा आणि हे सारं करण्यामागे समाज व राष्ट्रहिताची तळमळ ही वैशिष्ट्य शेषरावांच्या व्यक्तिमत्वातून व लेखनातून दिसून येतात. त्यांची ग्रंथसंपदा याची साक्ष देणारी आहे. म्हणूनच प्राध्यापक शेषराव मोरे यांच्या लेखणीतून उतरलेल्या ग्रंथसंपदेचा परामर्श आता घेऊ.
शेषरावांची ग्रंथलेखन यात्रा चालू झाली ती सावरकर विषयक ग्रंथांच्या लेखनापासून. शाळेत असतानाच शेषरावांचे शिक्षक वैजनाथ माधवराव उप्पे या मराठी आणि इतिहास हे विषय शिकवणाऱ्या गुरुजींनी शेषरावांना सावरकर अभ्यासाची प्रेरणा आणि दिशा दर्शविली होती. ते लिंगायत समाजाचे होते. सावरकरांच्या विचार प्रभावामुळे उप्पे गुरुजी कडवे जात्युच्छेदक, प्रखर विज्ञाननिष्ठ आणि जाज्वल्य राष्ट्रवादी बनलेले होते. महात्मा फुले, शाहू महाराज, सावरकर व आंबेडकर अशी समाजक्रांतिकारकांची परंपरा ते मानित असत. सावरकरांना विसरून या देशाची उन्नती कधीही होणार नाही म्हणून त्यांचा अभ्यास केला पाहिजे असे ते विद्यार्थ्यांना सांगत. नवभारत, वसंत, समाज प्रबोधन पत्रिका, साधना, माणूस आणि सोबत या नियतकालिकांचे प्रत्येक अंक ते संग्रही ठेवीत. विद्यार्थ्यांना मुळातून व चिकित्सकपणे अभ्यास करायला सांगत. बुद्धिवादी नि पुरोगामी बनाच, पण मुस्लिम प्रश्नाच्या वस्तुनिष्ठ आकलनाला बाधा येण्या इतका त्या पुरोगामीपणाचा अतिरेक होऊ देऊ नका असा त्यांचा उपदेश होता. त्यांचे हे संस्कार शेषरावांवर झाले. डॉक्टर पु ग सहस्रबुद्धे आणि प्राध्यापक नरहर कुरुंदकर हे उप्पे गुरुजींचे आणि म्हणून शेषरावांचे अत्यंत आवडते लेखक बनले. वैजनाथ माधवराव उप्पे लिंगायत समाजाचे. त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांनो, तू सावरकरांचा अभ्यास करा, तुमच्या जीवनाचं सोनं होईल. आणि त्यांच्या त्या प्रेरणेनं 9व्या वर्गापासून आम्ही अभ्यास सुरू केला सावरकरांचा. 12वी पर्यंत सगळा सावरकर वाचून टाकला होता. आमचे सगळे पाहुणे काँग्रेसचे. नांदेड माझं सगळं सासरवाडी, माझं आजोळ सगळं लातूर, सगळे काँग्रेसचे मंत्री असणारे, आमदार असणारे सगळे काँग्रेसचे. बाजूचं सारं वातावरण समाजवादी. माझ्या विचाराला पाठिंबा दिला एकच गुरुजी. मग वाटायला लागलं, लोक म्हणायला लागले की सावरकर काय म्हणतो, हा जातीवादी आहे, हा हिंदुत्ववादी आहे, गांधी विरोधी आहे. अशा प्रकारे सगळे विरोधी बोलायचे. आणि त्यांचं खरं आहे कधी बघण्यासाठी परत परत अभ्यास करायचो. उप्पे गुरुजींविषयी शेषराव म्हणतात की आमच्या गुरुजींनी सावरकरांकडे पाहण्याची वस्तुनिष्ठ व बिगर जातीय दृष्टी दिली नसती तर आम्ही कदाचित साहित्यिक, विद्वान, विचारवंत वगैरे बनलो असतो. तरी सावरकर हे ब्राह्मणवादी, जातीय, प्रतिगामी, सनातनी, मनुवादी, माफीवीर आहेत म्हणून ओरडत राहिलो असतो. असे ओरडण्याचा राष्ट्रीय गुन्हा हातून घडू न देण्याचे श्रेय माझ्या गुरुजींकडे जाते. मी जामगावचा, मुखेड तालुक्यात, नांदेड जिल्ह्यामध्ये. शाळेमध्ये वैजनाथ उप्पे आमचे गुरुजी होते. 8वीपासून ते आम्हाला सांगायचे सावरकरांचा अभ्यास करा, तुम्ही विज्ञानिष्ठ बनाल, बुद्धिनिष्ठ बनाल. आणि तेव्हापासून आम्ही सावरकरांचा अभ्यास सुरू केला. आणि हा अभ्यास केल्यानंतर आमचा जवळजवळ कॉलेज जीवनात सगळा अभ्यास सावरकरांचा पूर्ण झालेला होता. नांदेडला आल्यानंतर आम्ही 11वी 12वी त्यावेळची आम्ही सावरकर अभ्यास मंडळ स्थापन केलं. अरे वा. सावरकरांचा बुद्धिवाद लोकांना सांगितला पाहिजे ही तळमळ आम्हाला लागली, कॉलेज जीवनापासून लागली होती. शेषराव पुढे सांगतात की इतरांनी सावरकरांविरुद्ध आक्षेप नि प्रश्न उपस्थित करावेत आणि त्यांच्या उत्तरांसाठी मी अधिकाधिक खोलवर सावरकरांचा अभ्यास करीत राहावे असे घडत गेले. सावरकरांविषयी जे आक्षेप घेतले जात आणि त्यांनी प्रत्यक्षात जे विचार मांडले या दोन्हीमध्ये कुठेही मेळ जुळत नव्हता. इतरांनी त्यांच्याविषयी जातीयवादी, ब्राह्मणवादी, शस्त्रवादी, लोकशाही विरोधी, धर्माधारित राज्यवादी, मुस्लिम विरोधी वगैरे आक्षेप घ्यावेत आणि शेषरावांनी सावरकरांच्या ग्रंथांचा पुन्हा पुन्हा उलटसुलट चिकित्सकपणे अभ्यास करून
त्यातील सत्यता पडताळून पाहावी असे अनेक वर्षे चालले. अशा प्रकारे सावरकरांचा एकूण अभ्यास केल्यानंतर त्यांना सावरकरांविरुद्ध त्यांच्या विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपांचा प्रतिवाद करण्याची तीव्र निकड जाणवली. तसंच हिंदुत्ववादी सशस्त्र क्रांतिकारक आणि जाज्वल्य राष्ट्रवादी असलेल्या सावरकरांच्या विचारांचा बुद्धिवादी गाभा वाचकांसमोर आणण्याची आवश्यकताही त्यांना तीव्रतेने जाणवली. या दोन्ही कारणांसाठीच शेषरावांना सावरकरांवर ग्रंथ लिहिणं अपरिहार्य वाटू लागलं. त्यामुळे वर्ष 1988 मध्ये सावरकरांचा बुद्धिवाद एक चिकित्सक अभ्यास हा 560 पृष्ठांचा सावरकरांवरील पहिला ग्रंथ त्यांनी लिहिला. याचीच संक्षिप्त आवृत्ती म्हणजे सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद हा ग्रंथ होय. सावरकरवाद म्हणजे 4 गोष्टी पायाभूत आहेत, ज्याच्यावर सावरकरांचा हा वाद उभा टाकला असं मी मानतो आणि त्यांच्या ग्रंथात मांडला आहे. 1. सावरकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद. 2. सावरकर म्हणजे समाजक्रांतीचे विचार. 3. सावरकर म्हणजे धर्माचा विचार न करता सर्वांना समान हक्क देणं. आणि 4 म्हणजे सावरकरांचा सेक्युलरिझम. हे 4 पायाच्या स्तंभावर सावरकर आधारलेला आहे. हिंदूंची श्रुतीस्मृती पुराणोक्त प्रवृत्ती, अस्पृश्यता, जातीभेद याविरुद्ध सावरकरांनी केलेलं लेखन आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे केलेले कठोर प्रहार हे त्यांच्या संकुचित अनुयायांच्या कोंडाळ्यात अडकून पडले होते. सावरकरवादी परंपरेत बुद्धिवादी विचारांपेक्षा त्यांच्या भक्तीलाच प्राधान्य दिलं गेलं आणि सावरकरांचा मूळ बुद्धिवादी विचार मागे पडला. परमेश्वर आहे काय? आत्मा काय आहे? स्वर्ग आहे का? नरक आहे का? माणूस कशासाठी जन्मलो, मग कुठं जाणार आहे? हे जे काही आपल्या जीवनाविषयीचं काही ज्ञान राहतं त्या तत्वज्ञान असं म्हणतात. सावरकरांचं काय म्हणणं आहे? आता वेदांत आपल्याकडला विवेकानंदांनी मांडला, साळे यांनी मांडला, हा तत्वज्ञानाचा भाग आहे. कुणालामध्ये वेगळं तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञानावर सावरकरांची श्रद्धा होती काय? त्याचं काय म्हणणं काय आहे? वेदांत घ्या, ब्रह्मवाद घ्या, आपल्याकडे घ्या. सावरकरांचं म्हणणं असं, कोणत्याही धर्मग्रंथात लिहिलेलं तत्वज्ञान विषयक असणारं काही माहिती आहे केवळ कल्पित आणि सत्याभास आहे, गृहीत आहे, हायपोथेसिस आहे, ती सत्य नाही. त्यावेळेच्या आपल्या परिषदाला ऋषीमुनीला वाटलं लिहिलं, त्यांनी कल्पना केलेली आहे. म्हणजे परमेश्वर, देव, आत्मा, स्वर्ग, वेदांत, आत्मे सगळे सारखे आहेत, हे सगळं कल्पित आहे, कल्पित, सत्य नाही, सत्याभास आहे. सत्य बनवून हिंदूंनी विश्वास ठेवू नये. सावरकरांचा बुद्धिवाद अतिशय प्रखर होता. सावरकरांच्या काळात तर तो सनातनी हिंदूंना मुळीच परवडण्यासारखा नव्हता. नंतरच्या काळात तर सावरकर हिंदुत्व म्हणून काहीही सांगोत, परंतु ते आपल्या मनातली सनातनी हिंदुत्व निष्ठाच सांगत होते असं सावरकरांच्या अनुयायांनी गृहीत धरलं. म्हणजे हिंदू धर्माच्या विरोधामध्ये अंधश्रद्धा याच्यावर ते भरपूर बोललेले आहेत. सांगतो उदाहरणार्थ इतकं ते आमचे आनंदराव आठवले, वरदानंद भारती नांदेडचे, दासगुनी महाराज शिष्य, ते सावरकरांचे खूप चाहते पण बुद्धिवाद न पटणारे. ते काय म्हणायचे, सावरकरांचे धर्मावर ते जे प्रहार केले सावरकरांनी ते कसे आहेत, तो कुशल वैद्य नाजूक शस्त्रानं शस्त्रक्रिया करतो, पण सावरकरांची सुरी खाटकाची वापरलेली होती म्हणे. तर सावरकरांचा बुद्धिवाद आज सुद्धा धक्कादायक वाटतो, इतका मोठा आहे. सावरकरांच्या अनुयायांनी खरा बुद्धिवादी आणि समाज क्रांतिकारक सावरकर लोकांसमोर मांडलाच नाही. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना सावरकरांचे ते विचार पटलेलेच नाहीत. त्या विचारांसाठी ते सावरकरांचे अनुयायी झालेलेच नव्हते. शेषरावांना हे प्रखरतेने जाणवलं, म्हणून त्यांनी सावरकरांवर ग्रंथ लिहिला.
पुन्हा एकदा नव्याने सावरकरांचे विचार समजावून सांगितले. या देशामध्ये म्हणजे त्यांचा बुद्धिवाद काय मुळामध्ये, ते म्हणतात सारे धर्मग्रंथ हे आता कालबाह्य झाले. हा त्यांचा पाया नीट लक्षात घ्या. वेद, गीता, रामायण, महाभारत, उपनिषद, कुराण, बायबल हे सारे ग्रंथ आता कालबाह्य झालेले आहेत. त्याचं स्थान ग्रंथाच्या कपाटामध्ये आहे. आज कसं काय वागावं, आम्ही कसं वागावं हे सांगण्याचा अधिकार जगातल्या कोणत्या धर्मग्रंथाला नाही. काल काय झालं, आमच्या पूर्वजांनी काय केलं याचा इतिहास म्हणून ते बघा. आज वागण्यासाठी त्याचा काहीच उपयोग नाही. वेद जर 5000 वर्षे जुने असतील तर ते 5000 वर्षे मागासलेले आहेत. धर्मग्रंथांचे स्थान संग्रहालयात आहे. त्या ग्रंथांचा काल काय झाले इतकेच सांगण्यापुरता अधिकार, आज काय योग्य ते सांगण्याचा अधिकार प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगक्षम विज्ञानाचा. हे सावरकरांचे विचार आज राष्ट्राला उपयुक्त असल्याचं शेषरावांनी प्रबळ पुराव्यांची जोड देत खणखणीत प्रतिपादन केलं. सावरकरांचा बुद्धिवाद एक चिकित्सक अभ्यास या ग्रंथाच्या प्रस्तावनेत सोबत साप्ताहिकाचे संपादक ग.वा. बेहरे म्हणतात की प्राध्यापक शेषराव मोरे यांनी जो मार्ग स्वीकारला आहे तो भाबड्या सावरकर भक्तांना आवडणार नाही. या ग्रंथात सावरकरांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन भक्तीचा नसून चिकित्सेचा आहे. सावरकरांच्या मर्यादा सांगताना लेखकाला आपण काही अगोचरपणा करतो असे वाटत नाही, कारण तो सावरकरांचा बुद्धिवादी शिष्य आहे. सावरकर त्याच्या लेखी भक्तीचा विषय नाही तर अभ्यासाचा विषय आहे. हा लेखक कोणत्याही पक्षाचा चष्मा लावून सावरकरांच्याकडे बघत नाही. त्यामुळे सावरकरांच्या टीकाकारांवर त्याने केलेले कठोर प्रहार पूर्वग्रह दूषित आहेत असे म्हणता येत नाही. प्राध्यापक शेषराव मोरे यांनी सावरकरांचा वर्षानुवर्षे राबून हा जो अभ्यास केला त्या अभ्यासाला त्यांनी अत्यंत कठोर असे निकष लावले. याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. सावरकरांसारखा एवढा बुद्धिवादी, मी लिहिले पुस्तकात वाक्य आहे, कोणत्याही बुद्धिवाद्यापेक्षा सावरकर अधिक बुद्धिवादी होते. कोणत्याही समाजकारापेक्षा अधिक क्रांतिकारक होते, समाजक्रांतिकारक. कोणत्याही शकुरापेक्षा अधिक शकुधर होते आणि कोणत्याही पुरोगामी अधिक पुरोगामी होते. हे आम्हाला भारताला सांगायचं आहे, पुढी गरज आहे ह्याची. ज्येष्ठ समीक्षक धो.वी. देशपांडे यांनी शेषरावांच्या या ग्रंथाविषयी अभिप्राय व्यक्त केला की मला आज खूप आनंद झाला. सावरकर हा बहुजन समाजालाच पटू शकतो व त्यापैकीच कुणीतरी खरा बुद्धिवादी व समाज क्रांतिकारक सावरकर मांडू शकतो. असा कोणीतरी निघावा व खरा सावरकर लोकांसमोर मांडला जावा अशी माझी अपेक्षा होती. ती अपेक्षा आता पूर्ण झाली. या पुस्तकात ह्या महापुरुषाचे एक वेगळेच चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. सावरकरांचा मुळात धर्मावरही विश्वास नव्हता हे भयंकर सत्य पहिल्या प्रथम शेषराव मोऱ्यांनी पांढऱ्यावर काळे करून मांडले. ज्यांना सावरकरांचा अभ्यास करावयाचा आहे त्यांनी हा ग्रंथ वाचलाच पाहिजे. नशीब सावरकरांचे, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना शेषराव मोऱ्यांसारखा एक भाष्यकार भेटला. डॉक्टर द.न. गोखले यांनी या ग्रंथाविषयी लिहिले होते की सावरकरांकडे इतक्या बुद्धिपूर्वक पूर्वी कुणी पाहिले नसेल. फार दिवसांनी सावरकरांना एक तोलामोलाचा समीक्षक शेषरावांच्या रूपाने लाभला. सावरकर प्रखर बुद्धिवादी आहेत, तसेच ते सुद्धा जाज्वल हिंदुत्ववादी आहेत. प्रश्न असा येतो की एकच माणूस एका वेळेला प्रखर बुद्धिवादी त्याच वेळेला जाज्वल हिंदुवादी कसा होऊ शकतो? ही प्रथम दृष्टीने विसंगती वाटते. याचा शोध घेणारं पहिलं पुस्तक आहे.
सावरकरांचा बुद्धिवाद या ग्रंथाची भूमिका मांडताना शेषराव लिहितात, अनुयायी वा विरोधक दोघांनीही सावरकरांच्या बुद्धिवादाकडे हेतुतः दुर्लक्ष केलेले आहे. त्यांचा बुद्धिवाद समजून घेण्याचा नि देण्याचा या दोघांनीही प्रयत्न केला नाही. बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद यातील विसंगतीचा शोध व अन्वयार्थ लावण्यास कोणीही तयार नाही. ही गोष्ट आम्हाला सारखी जाणवत राहिली आहे आणि या जाणीवेतूनच हा अभ्यास आपण केला पाहिजे ही प्रेरणा आम्हाला मिळाली आहे. अगदी लहानपणापासून म्हणजे कॉलेजला असल्यापासून शाळेत आम्हाला प्रश्न पडायचा की सावरकर प्रखर बुद्धिवादी होते, तितके ते ज्वाज्वल्य हिंदुनिष्ठ सुद्धा होते. ते एकच माणूस एकाच वेळेला प्रखर बुद्धिवादी असतो, त्यावेळेस तो प्रखर हिंदुत्ववादी असतो, हे कसं शक्य आहे? हा आमच्या सावरकर अभ्यासाचा मूलभूत प्रश्न आहे. सावरकरांच्या बुद्धिवादाच्या संदर्भात धर्म, अध्यात्म, नीतिमूल्ये इत्यादी संबंधीचे व स्वतंत्रपणे हिंदुत्वासंबंधीचे त्यांचे विचार यावरून हे स्पष्ट होते की सावरकरांना पारंपरिक अर्थाच्या म्हणजे धर्मग्रंथ, रूढी, परंपरा यावर आधारलेल्या धर्मावर श्रद्धा नव्हती. सावरकरांचा बुद्धिवाद म्हणजे हिंदुत्ववाद म्हणजे हिंदू धर्म नव्हे, हिंदू संस्कृती नव्हे, हिंदूची जीवनमूल्ये नव्हे, हिंदूची जीवनपद्धती नव्हे, हिंदूची परंपरा नव्हे, यातलं काहीच नाही. आजची परिस्थिती लक्षात घेऊन व एकूण मानवी हिताचा विचार करून लोकांनीच आजचा आपला धर्म ठरविला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. यालाच ते विज्ञान धर्म, उपयुक्ततावाद, हिंदू धर्म, मनुष्य धर्म, आजचा खरा धर्म अशी समान अर्थाची नावे देतात. याशिवाय आम्हासी धर्म ठाऊका नान्य अशी घोषणा करतात. त्यांची धर्माविषयीची ही भूमिका निसंशय प्रखर बुद्धिवादी आहे. एवढा हा बुद्धिवादी माणूस आहे, तो हिंदू धर्म संपला, त्याचा पाया संपला, येलो का धर्म संपला. मग आता प्रश्न आला, मग हिंदुत्ववाद काय आहे? हिंदुत्ववाद म्हणजे हिंदू नावाचे लोक भारतात राहतात, त्यांची व्याख्या त्यांनी केली. ती व्याख्या म्हणजे ज्याचे धर्म इथं भारतात उगम पावले ते हिंदू, त्यातून मुसलमान, ख्रिश्चन, पारशी, ज्यू गेले, बाकी लोकाला एक हिंदू म्हणतात. ती व्याख्या जात नाही खोलामध्ये. आता ह्या हिंदू लोकाचे न्याय हक्क रक्षण करणं म्हणजे हिंदुत्व, अशी त्यांची व्याख्या आहे. न्याय हक्क म्हणजे काय? सावरकर 23 ते 37पर्यंत रत्नागिरीला होते, राजकारणातून मुक्त होते, बंदीच होते. 37ला आले, 37पासून 43पर्यंत होते 7 वर्ष अध्यक्ष हिंदू महासभेचे. त्यांच्या भाषणाचं पुस्तक आहे हिंदू आदर्शन म्हणून. सावरकर काय म्हणतात, तो 7 वर्ष आकर्त करून सावरकर सांगतायत या देशामध्ये हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, पारशी या धर्मात भेदभाव होता कामाच नाही. धर्मात भेदभाव, धर्म कुणाचा कोणता आहे बघूच नका. माझं असं पार्लमेंट राहील की त्या पार्लमेंटमध्ये पाऊल टाकताच कोण हिंदू, कोण मुसलमान, कोण पारशी, कोण ख्रिश्चन बघणं पाप समज राहील, राष्ट्रीय समज राहील, सगळेच्या सगळे भारतीय राहतील. ते म्हणतात का अरे देशात धर्म बघूच नका तुम्ही, सर्वांना समान परफेक्ट इक्वॅलिटी द्या. असा भारतात आकांत करून विचार मांडणारा एकमेव माणूस आहे स्वातंत्र्यपूर्व काळातला. सावरकरांच्या बुद्धिवादाविषयी शेषराव म्हणतात, समाजाला बुद्धिवादाकडे घेऊन जाणे ही आद्य गरज आहे आणि हे काम सर्वात कठीण आहे. ज्या ज्या बुद्धिवाद्यांनी यासाठी आपले वैचारिक व प्रत्यक्ष कार्याचे योगदान केले आहे त्यांचे निरंतर स्मरण आपणाला ठेवणे भाग आहे. बुद्धिवादाची पाऊलवाट ज्या ज्या थोर बुद्धिवाद्यांनी आपल्याला दाखवून दिली आहे तोच रस्ता आपल्यासारख्या सामान्य माणसाकरिता सोयीचा असतो. ज्या ज्या हिंदुत्वनिष्ठांना सावरकर आपले वाटतात त्यांना तर या पाऊलवाटेबद्दल ममत्व वाटायला काहीच हरकत नाही. राष्ट्रवाद्यालाही किंवा
हिंदुत्वनिष्ठांनाही बुद्धिवादी होण्यास हरकत नसते, एवढे तरी त्यांना सावरकरांपासून शिकता येईल. बुद्धिवादाने झपाटून जावे इतकी ताकद सावरकरांच्या बुद्धिवादी विचारात आहे असे आम्ही अनुभवले आहे. बुद्धिवादाचा प्रभावी प्रचार करणाऱ्या सावरकरांच्या बुद्धिवादाला दुर्लक्षिणे बुद्धिवादाच्या दृष्टीने अहितकारक आहे असे आम्हास वाटते. याच कारणासाठी त्यांच्या बुद्धिवादाचा अभ्यास करणे आम्हाला अवश्य वाटले व होईल तितक्या चिकित्सकपणे, सम्यकपणे व निःपक्षपातीपणे हा अभ्यास करण्याचा आम्ही येथे एक नम्र प्रयत्न केला आहे. सावरकरांच्या विरोधकांनी जाणीवपूर्वक त्यांची चुकीची प्रतिमा निर्माण केली. त्यासाठी त्यांनी सावरकरांचे मूळ विचार विपर्यस्त करून लोकांसमोर मांडले. या पार्श्वभूमीवर तो विपर्यास दाखवून देऊन पुरावे व चिकित्सा याद्वारे सावरकरांच्या समाजक्रांतीचे दर्शन घडविण्यासाठी शेषराव प्रवृत्त झाले आणि त्यातून त्यांच्या सावरकरांचे समाजकारण, सत्य आणि विपर्यास या 700 पृष्ठांच्या ग्रंथाची निर्मिती झाली. याचीच संक्षिप्त आवृत्ती म्हणजे सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग हे पुस्तक होय. सावरकर हे काही शास्त्राधार पाहून वा दाखवून समाज बदलायला निघालेले समाजसुधारक नव्हते, तर धर्मग्रंथावर समाजसंस्था उभी करण्याचे दिवस संपले अशी घोषणा करणारे बुद्धिप्रामाण्यवादी कर्ते विचारवंत होते. हिंदू समाजाला जखडून टाकणाऱ्या वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, रोटीबंदी आणि बेटीबंदी या 7 स्वदेशी बेड्या आपल्या घणाघाती युक्तिवादाने खळाखळा तोडून टाकणारे ते समाजक्रांतिकारक होते. त्यांनी रत्नागिरीत जसे पतितपावन मंदिर उभारले तशी पूर्वास्पृश्यांना अनेक जुनी मंदिरे खुली करून देण्यासाठी यशस्वी आंदोलने सुद्धा केली. सावरकरांचे क्रांतिकारक समाजकार्य पाहून महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, भाई माधवराव बागल, सत्यवादीकार बाळासाहेब पाटील इत्यादी ब्राह्मणेतर सुधारकही प्रभावित झाले होते. ते क्रांतिकार्य पूर्ण करण्यासाठी आपले उरलेले आयुष्य परमेश्वराने सावरकरांना द्यावे अशी प्रार्थना महर्षी शिंदे यांनी केली होती. सावरकरांच्या या समाजक्रांतीच्या यशाचे रहस्य कशात होते याची साधार उकल करून दाखवणारा सावरकरांचे समाजकारण हा विचार प्रवर्तक ग्रंथ सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी मुद्दाम वाचला पाहिजे, अभ्यासला पाहिजे. या ग्रंथाची अर्पण पत्रिका अतिशय बोलकी आहे. जातीपातींच्या पलीकडे जाऊन ज्यांनी निकोप मनाने बुद्धिवादी व जात्युच्छेदक सावरकर समजावून घेतले आणि विद्यार्थ्यांनाही ते तसे समजावून घेण्याची प्रेरणा नि दिशा दिली, ते शेषरावांचे शाळेतील गुरुजी कैलासवासी वैजनाथ माधवराव उप्पे आणि सावरकरांच्या समाजविचारांना सामाजिक भगवद्गीता मानणारे, त्यांच्या आदेशाप्रमाणे शेकडो जाती निर्मूलक सहभोजने घडवून आणणारे आणि यासाठीच सावरकरवाद्यांनी मला भंग्यासारखे दूर ठेवले म्हणून हळहळणारे झुणका भाकर संप्रदायी व समतानंद म्हणून ओळखले जाणारे दुर्मिळ सच्चे सावरकरवादी कैलासवासी अनंत हरी गद्रे या दोघांच्या संयुक्त स्मृतीस हा ग्रंथ अर्पण केलेला आहे. या ग्रंथाचे महत्त्व सांगताना शेषराव लिहितात की सावरकरांचे सामाजिक विचार, ते आदर्श विचार अंमलात आणण्यासाठी त्यांनी योजलेले सामाजिक धोरण व त्यानुसार केलेली प्रत्यक्ष समाज सुधारणा हे या ग्रंथाचे अंतरंग होय. त्यांनी केलेली समाजक्रांती समजून घ्यायची असेल तर या 3 गोष्टी समजून घ्याव्या लागतात. सामाजिक क्रांतीचा एक मार्गदर्शक प्रकल्प त्यांनी प्रत्यक्ष राबवून दाखविलेला आहे.
या यशस्वी सामाजिक क्रांतीचे अंतरंग या ग्रंथात पाहायला मिळेल. सावरकरांचे सामाजिक विचार महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांपेक्षा कुठेही कमी क्रांतिकारक नव्हते हे हा ग्रंथ वाचून वाचकांना कळेल. चातुर्वर्ण्य, रोटीबंदी, बेटीबंदी, धर्मग्रंथ प्रामाण्य, वर्णवर्चस्व, भटशाही यांच्या विरुद्ध त्यांनी क्रांतिकारक विचार मांडून प्रत्यक्ष कार्यही केलेले आहे. यासाठी त्यांना सातत्याने ब्राह्मण वर्गाशीच संघर्ष करावा लागला. इतर वर्णांविरुद्ध आम्हाला आमचे हक्क द्या असे म्हणून संघर्ष करण्यापेक्षा स्वतःच्याच वर्णाविरुद्ध तुमचे हक्क सोडा म्हणून संघर्ष करणे हे अधिक अवघड असते. दुर्दैवाने बहुजन समाजाने त्यांच्या समाजक्रांतीची दखल घेतली नाही. त्यांच्या हिंदुत्वाच्या परिभाषेमुळे त्यांच्या समाजकारणाच्या अंतरंगात जाऊन पाहण्याचा त्या समाजाने प्रयत्न केला नाही. शेषराव लिहितात, वस्तुतः सावरकरांचे सामाजिक विचार व कार्य बहुजनांच्या हिताचे होते. त्यांनाच ते अधिक पटायला हवे होते. त्यांनीच सावरकरांचा यासाठी गौरव करायला हवा होता. फुले, शाहू, आंबेडकर या परंपरेत त्यांना मानाचे स्थान द्यायला हवे होते. घरात या चौघांची छायाचित्रे एकत्रित लावलेली दिसायला हवी होती. परंतु बहुजनांनी सावरकरांच्या समाजक्रांतीचा अभ्यासच केला नाही. सावरकरांच्या अनुयायांनाही याची कधी खंत वाटली नाही. परिणामतः सावरकरांचा बुद्धिवाद, त्यांची समाजक्रांती पडद्याआड राहिली. हा ग्रंथ वाचून त्यांच्या समाजक्रांतीच्या तेजस्वी अंतरंगाचे सत्यदर्शन घडून त्यांच्याकडे पाहण्याची वाचकांना नवी दृष्टी मिळेल अशी आशा आहे. हे अंतरंग पाहून कोणीही स्तिमित झाल्याशिवाय राहणार नाही. हे आतापर्यंत आपल्याला कसे माहीत झाले नाही असा प्रश्न वाचकांना पडल्याशिवाय राहणार नाही.